पाहूया लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 39 वचन. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचे 39 वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुद्यातील एका गावास घाईघाईने गेली. देव वाचलेल्या वचनावरती आपला आशीर्वाद वाटू. प्रियानो, ह्या वचनाला पाहताना आपल्या प्रत्येकाच्या विचारामध्ये किंवा आपल्या प्रत्येकाला समजून आलं असेल की ह्या ठिकाणी एक कार्य आहे, काहीतरी गोष्ट आहे, धावपळ आहे, घाई आहे. आणि या घाईला पाहताना एक घाई केल्यानंतरला एक मिळणारा आनंद देखील आहे. म्हणजे आपण 39 वचनापासून ते 45 वचन ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ह्या आनंदाला आपण समजतो. आणि खरोखरच ह्या सगळ्या वचनाला पाहताना प्रियांनो, तुम्हाला खरोखरच फार आनंद होतो, कारण की या ठिकाणी देवाची एक सेविका आहे अलिशिबा आणि मरिया आहे, यांचं जे बोलणं आहे, संभाषण आहे, आणि त्यांच्या बोलण्यामधून जो आनंद प्रगट होत आहे तो इतका सुंदर आहे की त्यामध्ये भरून जावं आणि त्यामध्ये राहावं अशा प्रकारे वाटत आहे. आणि या गोष्टी घडण्या अगोदर काही गोष्टी घडलेल्या आहेत, ते म्हणजे मरियाच्या जीवनातून आपल्याला दिसत आहेत आणि त्या आपण थोडक्या वेळामध्ये आज पाहणारा देखील आहोत. की ह्या ठिकाणी एक मरिया आहे, ती मरिया कुठे जात आहे, ती का जात आहे आणि ती कशा प्रकारे जात आहे, या गोष्टी आज थोडक्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत. 1 ते 3 ते 4 गोष्टीप्रमाणे आपण समजणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण ह्या वचनाला पाहतो त्यावेळेस आपल्या समोर एक पहिला शब्द जो येतो की त्या दिवसात मरिया. प्रियानो, ह्या वचनाला ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की काहीतरी ते दिवस असे आहेत की त्या दिवसांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि ज्यावेळेस या दिवसाच्या उल्लेखाला ज्यावेळेस आपण समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर जे लूक शुभवर्तमानाचा 26वा अध्याय आणि त्याचं 26 ते 38 वचन, सॉरी, लूक शुभ पहिला अध्याय 26 ते 38 वचन, यामध्ये जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला कळतं की देवदूतांनी मरियला सांगितलेलं आहे की बघ, तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याद्वारे आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी तिला कळवलेलं आहे. आणि ते दिवस म्हणजे हेच आहेत प्रियांनो, की ह्या मरियला, आता मरिया एक प्रकारे गरोदर आहे आणि तिच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होत आहे. आणि अशी परिस्थिती असताना त्यातून एक कळत आहे की या दिवसामध्ये मरियेच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे एक एक निवडलेला दिवस किंवा एक चांगला असा दिवस त्या ठिकाणी आहे. आज प्रियांनो, हे चित्र जणू काय आज आपल्या विश्वासणाऱ्यांचं दिसतं. आज विश्वासणाऱ्यांना बघायला गेलं तर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपला उद्धार करता, आपला तारणार म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस तो आपल्या जीवनामध्ये येतो, तो आपल्या हृदयामध्ये येतो. परंतु जर आज आपल्यामध्ये देखील असं असेल की तो अजूनपर्यंत विचार करत असेल किंवा ती बहीण अजूनपर्यंत विचार करत असेल की हा येशू ख्रिस्त नक्की आहे काय किंवा त्याचं प्रेम काय आहे. होय प्रियानो, या येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण समजतो, ज्यावेळेस आपण जाणतो, त्यावेळेस मनुष्याच्या जीवनातील मोठे आणि मोठे प्रश्न जणू काय निघून जातात. आणि ते प्रश्न जर बघायला गेलं तर प्रियानो, या मरियेच्या जीवनामध्ये कळतात ते म्हणजे असं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला आपण समजतो त्यावेळेस मनुष्याला जीवनाचा जो क्रम आहे तो कळतो. म्हणजे आम्ही आमचा जन्म ह्या जगामध्ये का झाला, किंवा आम्ही ह्या जगामध्ये का जगत आहोत, किंवा मेल्यानंतर आमचं काय. प्रियानो, या मोठ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला अद्भुत रीतीने आणि आनंदाने जणू काय मिळतं कधी, ज्यावेळेस त्या प्रभू ख्रिस्ताला आपण समजतो, त्या प्रभू ख्रिस्ताला आपण जाणतो, त्यावेळेस आपल्याला कळतं आता माझा जन्म होणं देवाच्या इच्छेनुसार आहे. मी जगत आहे देवाचं गौरव करण्याकरता किंवा देवाची महानता समजण्याकरता मी जगत आहे. आणि मी मेल्यानंतर काय, मेल्यानंतर एकच आहे प्रियांनो, मनुष्याला केवळ देवाने स्वर्ग बनवलेला आहे आणि त्या स्वर्गाचे हकदार होण्याकरता. आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत देवाने आपल्या पुत्राकरता, प्रभू येशू ख्रिस्ताकरता, त्याच्या अर्पणाद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे, त्याच्या वधस्तंभावर राहिलेल्या आपल्या पापाच्या दंडामुळे. प्रियांनो, आज ही योग्यता मनुष्याला मिळालेली आहे. आणि ज्यावेळेस ही योग्यता आपण समजतो किंवा त्या प्रभू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतो त्यावेळेस हे महत्वाचं जीवन आपल्याला कळतं. आणि या मरियेच्या दिवसामध्ये जशा प्रकारे मरिया जरी गरोदर आहे परंतु ती एक कृती करत आहे. होय प्रियांनो,
येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण स्वीकारतो, आपल्या हृदयामध्ये घेतो, त्यावेळेस आपले जे दिवस आहेत किंवा येणारे दिवस आहेत, हे खरंच प्रियांनो फार सुखाचे, फार समाधानाचे आणि जीवनातल्या चिंतामधून एक आधार देणारे आणि विश्वासामध्ये वाढवणारे एक दिवस आपण पाहतो. आणि मरिया सुद्धा या दिवसामध्ये ती जगत आहे. प्रियानो, या मरियेविषयी मला आणखी थोडंसं सांगायचं वाटतं. ते म्हणजे असं की एखादी बहीण ज्यावेळेस गरोदर असते त्यावेळेस तिला असं वाटतं की आराम करावा किंवा घरात बसून राहावं. परंतु या ठिकाणी कळत आहे की ती कुठेतरी जात आहे, कुठेतरी निघालेली आहे. काय हे? होय प्रियानो, हे ह्यासाठीच आहे की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला जेव्हा समजतो ना, त्यावेळेस आपण शांत बसू शकत नाही. येशू ख्रिस्त जेव्हा समजतो ना, त्यावेळेस त्याला कळवायची इच्छा आपल्या जीवनामध्ये जणू काय येऊन जाते. आपल्या जीवनामध्ये एक कार्य करण्याकरता किंवा होण्याकरता एक चांगल्या प्रकारचा उद्देश आपल्याला मिळतो. येशूच्या जीवनाला जाणल्यानंतर, येशूला ग्रहण केल्यानंतर इतकं अद्भुत हे जीवन या ठिकाणी कळत आहे. प्रियानो, आता आपण थोडस दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया. तो म्हणजे आहे की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदिया एका गावास घाईघाईने गेली. आता या ठिकाणी दुसरा जो शब्द आलेला आहे की डोंगराळ प्रदेश. प्रियानो, या डोंगराळ प्रदेशाला ज्यावेळेस आपण आपल्या विचारामध्ये ज्यावेळेस आणतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा ते उंच आहे, खाली आहे, वर चढ आहे, खाली चढ आहे आणि अशा प्रकारचं एक अवघड असणारा ठिकाण या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येऊन जातं. प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आज अशाच प्रकारे आपल्याला सामोरे येणारे गोष्टी कळतात. ते म्हणजे काय? कधी दुःख आहे, कधी कष्ट आहे, कधी त्रास आहे. आणि ह्या गोष्टींमध्ये देखील चालताना किंवा जाताना एक आनंद होतं. प्रियानो, ह्याविषयी मरियाविषयी मला तुम्हाला एक कौतुक गोष्ट सांगायची वाटते की असं की मरिया ही नाझरेत या शहरामध्ये राहणारी होती. आता ती गेलेली आहे यहुदियातील डोंगराळ प्रदेशामध्ये गेलेली आहे. आणि मी थोडस याचा अंतराचं थोडस मी पाहिलं, तेव्हाच मला कळून आलं की हे जे अंतर आहे ते 90 ते 100 किलोमीटर इतकं दूर असणारं अंतर आहे. आणि प्रियानो, जर आजचा विचार केला तर एखाद्या गाडीने आपण जायचा प्रयत्न केला तर 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी जाण्यास आपण लागतात गाडीने. फोर व्हीलर गाडीने जाण्यास वेळ लागतो. परंतु त्या काळामध्ये कुठल्या असं वाहन किंवा गाडी अशी नसायची. त्यावेळेस लोक चालत प्रवास करायचं. तर हा जो प्रवास आहे, जर चालत जर करायला गेलं तर कमीत कमी 2 ते 3 दिवस या ठिकाणी मनुष्याला चालत लागतील. अशा प्रकारचा हा एक मोठा प्रवास या ठिकाणी कळून येत आहे. परंतु एक मोठी अद्भुत गोष्ट कळते की मरिया हा प्रवास करायला तयार झालेली आहे. बघा प्रियांनो, डोंगराळ प्रदेश आहे, अवघडीचं ठिकाण आहे, परंतु ती जायला तयार झालेली आहे. जर आपण पाहिलं 26 वचनापासून, तर प्रियानो तिला कुठल्या प्रकारचा आदेश किंवा ऑर्डर मिळाले नाहीये किंवा तिला जायला सुद्धा सांगितलेलं नाहीये. परंतु एक विश्वासी या नात्याने आपल्या विश्वासणाऱ्या विषयी असणारी चिंता, आपल्या विश्वासणाऱ्या असणाऱ्या भेटण्याचा आनंद ती त्या ठिकाणी मिळवायचा प्रयत्न करत आहे. कारण की आपला प्रत्येकाला हा भाग आपण जर वाचला असेल किंवा जर आपण या भागाला जर तुम्हाला वेळ भेटला तुम्ही वाचला, तुम्हाला कळेल की अलिशिबा त्या ठिकाणी आहे, ती चिंतेमध्ये आहे. ज्यावेळेस आपण पहिला अध्याय आणि 25 वचन वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं. आणि ती एकटी पडलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सहाय्य करण्याकरता, एक मदत करण्याकरता, एक विश्वासी या नात्याने आलेल्या कर्तव्याला ती पार पाडत आहे. आणि ते करण्याकरता तिला त्या डोंगराळ प्रदेशाचं, त्या प्रवासाचं तिला काही चिंता पडलेली नाहीये. तिला केवळ एवढी चिंता पडलेली आहे की जी विश्वासी व्यक्ती आहे, दुःखामध्ये आहे, ती एकटी पडलेली आहे, तिला मदतीची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या त्या जवळ जाणं फार गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये काय आहे, त्रास आहेत, ते मला माहित नाही, परंतु माझ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला काही त्रास आहे, त्याला मदत करणं, त्याला सहाय्य करणं, हे तिच्या मनामध्ये भरलेलं आहे. आणि ती एवढा मोठा प्रवास तिने केलेला आहे आणि ती जात आहे. प्रियानो, ह्या ठिकाणी तिसरी गोष्ट लिहिलेली आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ते यहुदी एक गाव. प्रियानो, हा डोंगराळ प्रदेशाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा विचार करतो त्यावेळेस आपल्या समोर ही गोष्ट कळते. म्हणजे यहोशुवा याचा 20वा अध्याय आणि 7 ते 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यामध्ये या शहरांची नावं लिहिलेली आहेत, जे डोंगराळ प्रदेश आहेत, जे निवडलेले प्रदेश आहेत, जे
योजलेले प्रदेश आहेत आणि त्यांच्याविषयी थोडीशी माहिती यहोशुआ ह्या पुस्तकामध्ये मिळत आहे. म्हणजे ते कोणाकोणाला दिलेले आहेत, का दिलेले आहेत आणि त्या देशाचं महत्व काय आहे, हे आपण ज्यावेळेस 21वा अध्यायामध्ये येतो, म्हणजे यहोशुआ याचा 21वा अध्यायामध्ये येतो, त्यावेळेस त्या शहरांची महत्व देखील कळवलेले आहेत. म्हणजे एक निवडलेले देश, एक चांगल्या प्रकारे असणारे देश, त्या ठिकाणी असणाऱ्या देशांची नावं त्यांच्या प्रकारे केलं, एक कृपेचे देश, अशा प्रकारे देखील त्या ठिकाणी ते म्हटलेलं आहे. प्रियानो, ह्या देशांविषयी किंवा ह्या यहुदी गावाविषयी ज्यावेळेस आपण पाहतो ना, एक विश्वासणाऱ्यांना दिलेलं एक ठिकाण, याचं चित्र आज तुम्हाला आणि मला भेटतं. मग प्रियांनो, आज विश्वासी जीवनामध्ये आज अशाच प्रकारे विश्वासणाऱ्यांना भेटणं, त्यांना सहभागिता देणं, त्यांच्याबरोबर राहून देवाचं गौरव करणं आणि खरोखर देवाच्या राज्याला वाढवणं आणि विश्वासी लोकांना भेटी करून त्यांना आपण समजून देवाच्या गोष्टीची भर करणं, आज या मरियेच्या या वचनातून आज प्रभू तुम्हाला आणि मला आज कळवत आहे. किती हे अद्भुत आहे, किती हे महान आहे की तिचं जाणं, त्या दिवसामध्ये जाणं, त्या शहरामध्ये जाणं आणि त्या शहराची निवड, या अनेक गोष्टी आपल्याला आज कळून येतात की जेणेकरून आज तुम्हाला आणि मला एक दिलेला भार किंवा देवाने कळवलेली योजना आज तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, आणि आता तिसरी आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट या वचनामध्ये जी शेवटची ओळ आलेली आहे ती म्हणजे घाई घाईने. ती आता घाई करत आहे, परंतु या ठिकाणी वचनामध्ये असलेल्या 2 वेळेस घाई घाईने अशा प्रकारे आलेलं आहे. प्रियानो, या घाईला ज्यावेळेस आपण समजण्याचा प्रयत्न करतो किंवा पाहण्याचा प्रयत्न करतो, जर ह्या जगातली घाई जर बघायला गेली तर त्यामध्ये दुःख आहे, त्यामध्ये त्रास आहे, त्यामध्ये वेदना आहेत. आज जगामध्ये बघायला गेलं तर घाईला महत्व ह्यासाठी दिलं जातं की जेणेकरून कमवण्याकरता किंवा पैसा कमवण्याकरता किंवा वेल सेटल होण्याकरता आज मनुष्य काय काय प्रयत्न करत आहे पैसा कमवण्यासाठी. आज घाई कुठल्या गोष्टी तरी करत आहे की जेणेकरून तारुण्यामध्ये आल्यानंतरला लग्नाची घाई, अशा प्रकारची घाई आज मनुष्य करत आहे. आणि जर आज आज जास्त आणखी पाहायला गेलं घाईविषयी, तर मनुष्य बोलण्यामध्ये देखील घाई करत आहे आणि त्याचे परिणाम देखील वाईट होत आहेत. आज ह्या जगातल्या घाईकडे पाहण्याचा प्रयत्न केला किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये केवळ दुःख आणि त्रासच आहे. परंतु प्रियानो, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, हे पवित्र बायबल वाचतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला ह्या घाईमध्ये एक सांत्वना, एक चांगल्या प्रकारे कशा प्रकारे घाई करावं यामध्ये शिकणाऱ्या गोष्टी मिळतात. ज्यावेळेस आपण पैसा कमवण्यासाठी घाई करतो त्यावेळेस आपलं लक्ष मोठ्या आणि चांगल्या प्रकारे जातं, ते म्हणजे गहेजी सारख्या व्यक्तीकडे. म्हणजे आपल्याला कळतं 2 राजे याचा 5वा अध्याय 20 ते 27 वचनामध्ये याविषयी म्हटलेलं आहे. परंतु त्यापेक्षा आणखी एक भयंकर असं गोष्ट सांगायला गेलं तर प्रियानो, लूक पुरुष शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 32 वचन, त्यामध्ये एकच ओळ आहे, एकच लाईन आहे, एकच वचन आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की लोटाच्या पत्नीकडे पहा. आणि प्रियांनो, आपल्या सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे, ज्यावेळेस लोटाची पत्नी येते त्यावेळेस तिचं लक्ष कुठं होतं, तिचं जे वाचलेलं आहे, जे वाचवत आहे देवदूत त्यांच्याकडे लक्ष नाही, त्या त्या संकटातून काढत आहे त्याला लक्ष नाही. तिचं लक्ष केवळ एकच गोष्टीकडे आहे की आपल्या धनाकडे. आणि तिचा परिणाम देखील किती भयंकर झालेला आहे या गोष्टी देखील आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस या जगातल्या पैशाकडे कमवण्यामध्ये जर आपण घाई करत आहोत प्रियांनो, तेव्हा बायबलचं वचन आपल्या प्रकारे अशा प्रकारे थांबण्यास प्रियानो हे उदाहरण आपल्याला दिसतात. जर लग्नाची घाई करत आहे तर प्रियानो, उत्पत्ती ह्याचा 24वा अध्याय 52 ते 56 वचनापर्यंत आपल्याला कळतं. त्यामध्ये देखील इसाक आणि रिबेका आणि इसाक यांच्या जीवनातून आपल्याला उत्तम रीतीचं उदाहरण त्या ठिकाणी दिसतं की कशा प्रकारे प्रभूच्या वचनात असताना घाई कुठल्या प्रकारची करू नये. एक उत्तम उदाहरण प्रभूच्या दयेने त्यामध्ये दिसत आहे. जर आपल्या बोलण्यामध्ये जर आपण घाई करत आहोत त्या जगामध्ये, तर प्रियांनो आज उत्तम उदाहरण आपल्या समोर पेत्राचं आहे. ते म्हणजे आपण पाहतो मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32 आणि 33 वचनामध्ये, त्या ठिकाणी पेत्राने अनेक वेळा प्रभूवर बोलताना अनेक वेळा काय काय गोष्टींनी बोललेला आहे. परंतु ज्या वेळेस देवाने त्याला सांगितलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या कामामध्ये ज्यावेळेस त्यांनी अडथळा केलेला आहे, एक उतावळेपणा केलेला आहे बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये, त्यावेळेस त्याला एक प्रभूचं एक भयंकर शब्द देखील त्याला ऐकावा लागला. तो म्हणजे सैताना, तू का मध्ये पडतोस. आणि प्रियानो, अशा देखील परिणाम आज आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये चालत असताना आज घाई
अशा प्रकारे जगातल्या लोकांची घाई केली तर ह्या गोष्टी घडतात. परंतु प्रियानो, जर आपल्याला घाई करायची आहे तर आपल्या कुठल्या संदर्भात घाई करायची आहे? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं हे उत्तम उदाहरण आपल्या जीवनामध्ये दिसतं. या वचनामध्ये तशा प्रकारे दोन घाई आले, म्हणजे घाई घाईने आलेले आहे. आज ही पहिली घाई जी आहे ना, ती आपल्या महान प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपल्या विचारामध्ये येतं. आणि ते म्हणजे आपण काही वचने या ठिकाणी पाहणार आहोत. त्या वचनातून तुम्हाला आणि मला कळेल की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये घाई करतो किंवा त्याची जी घाई आहे ती कशा प्रकारे आहे. आपण एक वचन वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याचं 21 वचन. त्यामध्ये असलेलं आहे, मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधनाला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगरात, रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, अपंग, आंधळे, लंगडे इकडे घेऊन ये. प्रियानो, या ठिकाणी एक आमंत्रण दिसत आहे आणि त्या आमंत्रणाविषयी तुम्हाला आणि मला फार उत्तम रीतीने माहिती असावं, कारण की या ठिकाणी लग्नाचं आमंत्रण आहे आणि आमंत्रित लोक आलेले नाहीये. परंतु या ठिकाणी कोणाला बोलवत आहे? ज्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता नाही, जे रस्त्यावर आहेत, अशा लोकांना बोलवत आहे. प्रियानो, हे जणू काय चित्र आज तुमचं आणि माझं आहे. या देवाने तुमच्यानी माझी निवड केलेली आहे, त्याच्या स्वर्गीय गोष्टी समजण्याची, त्याला जाणण्याची, स्वर्गीय गोष्ट पाहण्याची, उत्तम देवाची ओळख करण्याची आज ही योग्यता आज प्रभू ख्रिस्तामुळे तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. आज प्रभूंनी घाई कशी केलेली आहे? आज तुम्हाला आणि मला निवडण्याकरता, जे राष्ट्राबाहेरचे आहेत, जे परके आहेत, आज अशाने निवडण्याकरता प्रभूने घाई केलेली आहे. एक दुसरी घाई आपण पाहतो ती म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याचं 33 आणि 34 वचन. त्यामध्ये असलेलं आहे, नंतर ते कवटी म्हटल्याला जागी आले, तेव्हा तेथे त्याने त्याला व त्या अपराधांना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्र आपसात वाटून घेण्यासाठी त्याने चिठ्ठ्या टाकल्या. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावरती आहे. तुमचं आणि माझं पाप घेऊन त्या ठिकाणी जात आहे. अनेक प्रकारच्या फटक्यांनी त्याचं शरीर पूर्णपणे फोडून काढलेलं आहे आणि रक्त गळत आहे आणि डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट आहे. अशा भयंकर अशा वेदना आहेत आणि त्याला आता वधस्तंभावरती टांगलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या प्रभू ख्रिस्ताची घाई किंवा त्या प्रभू ख्रिस्ताची इच्छा आज मनुष्य संदर्भात काय आहे? बाप्पा, यांना क्षमा कर. एक क्षमा करणारा महान देव, त्याला माहिती आहे की आता या फटक्याने मी इतका बेजार झालो की माझा जीव आता जाणार आहे. परंतु जीव जायच्या अगोदर क्षमा करणारा आणि आपल्याविषयी जाणणारा असा महान देव या ठिकाणी दिसत आहे. कितीही उत्तम त्याची घाई आज आपल्याला दिसत आहे. एक आपल्याविषयी व्यवस्थितीने विचार करून, घाई करून आपल्याला क्षमा करणारा हा महान प्रभू ख्रिस्त या ठिकाणी दिसत आहे. आज तुम्हाला आणि मला देखील अशाच प्रकारे प्रियानो पापाची क्षमा मिळालेली आहे. आणखी जर बघायला गेलं की त्याच भागामध्ये म्हणजे लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 42 आणि 43 वचन जेव्हा वाचतो त्यामध्ये असलेलं आहे, मग तो म्हणाला, अहो येशू, आपण राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात जाशील. प्रियानो, प्रभू ख्रिस्त देखील त्या वेदना सहन करत आहे. त्या भर उन्हामध्ये तो टांगलेला आहे. परंतु एका चोराच्या विश्वासाला पाहून स्वर्गामध्ये डायरेक्ट त्याला प्रवेश देणारा असा महान प्रभू ख्रिस्त या ठिकाणी दिसत आहे. किती ही अद्भुत घाई आहे, किती ही महान घाई आहे की क्षमा करून स्वर्गामध्ये घेणारा, जर येशूला पाहणारा आहे तर त्या स्वर्गामध्ये घेणारा असा महान प्रभू ख्रिस्त या ठिकाणी दिसत आहे. अद्भुत आणि महान घाई या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसत आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस आपण शेवटचं एक वचन पाहतो प्रभू ख्रिस्ताच्या घाईविषयी, तर आपल्याला कळतं मत्ते शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. त्यामध्ये असलेलं आहे, आणि लवकर जाऊन त्यांना शिष्यांना सांग की तो मेलेल्यातून उठला आहे. पाहतो तुमच्या आधी गालिल्यात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल.
पहा मी तुम्हास ते सांगितले आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या पापांकरता मारला गेला होता, परंतु दुःखी झालेल्या त्या विश्वासामध्ये ते घायल न हो, ते जगामध्ये भरकू न जाओ, अशा आपल्या प्रिय शिष्यांना भेटणारा असा महान प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दिसतो. तो स्वर्गामध्ये जाणार आहे, तो देवाजवळ जाणार आहे, परंतु त्या आधी दुःखी झालेल्या किंवा त्या विश्वासामध्ये कमजोर न हो किंवा देवाच्या कामाचं महत्व जाणून जगामध्ये न मिसळो या उद्देशाने त्यांची चिंता करणारा या ठिकाणी असणारा प्रभू येशू ख्रिस्त आज दिसत आहे. होय प्रियानो, हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या करता आणि माझ्या करता मरणाचा उठलेला देव आहे. तो आज तुमच्या विषयी आणि माझ्या विषयी देखील अशाच प्रकारची घाई करत आहे की माझं हे बाळ चुकू नये, हे जगातल्या गोष्टीमध्ये जाऊ नये, यांनी जगातली घाईमध्ये गुंतू नये, तर केवळ स्वर्गातल्या घाईकडे, वचनातल्या घाईकडे, विश्वासणाऱ्या जीवनाच्या घाईकडे त्यांनी पाहावं आणि त्यांनी चालावं. आज देवाचा हा उत्तम उद्देश आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रियानो, ही घाई आज प्रभू ख्रिस्ताद्वारे आपल्याला दिसत आहे. ही दुसरी जी घाई आहे ती आपण पाहिलेली आहे, ती म्हणजे मरियाच्या जीवनातून आपण फार उत्तम रीतीने पाहिलेली आहे. ती म्हणजे काय आहे की ती जरी अनेक प्रकारची चिंतामध्ये आहे, परंतु तिला एक घाई पडलेली आहे, ती म्हणजे विश्वासणाऱ्यांना भेटण्याकरता. आपल्या समोर दुसऱ्या राजाचा 2 अध्याय आणि 9 वचन आहे, त्यामध्ये अलिशाचं उदाहरण आहे. जर मी घाई करत आहे तर देवाच्या वचनामध्ये वाढण्याकरता, देवाच्या कामामध्ये वाढण्याकरता मी दुप्पट रीतीने वाटा मागून काम करणारा होणारा फार गरजेचं आहे. प्रभूच्या कामामध्ये दुप्पट रीतीने काम करणारा होणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं उदाहरण म्हणजे बर्नबा, म्हणजे प्रेषणीय कृत्याचा 9 अध्याय आणि त्याचं 27 वचन. त्यामध्ये पावलाला पूर्णपणे शिष्य नाकारत आहेत, पण ह्या ठिकाणी बर्नबा त्याला आपल्या प्रेषणीयता मिळून त्यांना घेत आहे. प्रियानो, आज अशा प्रकारची घाई आपल्या जीवनामध्ये घेऊया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आज समजून त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं कर्तव्य आज आपण पार करून आज अशा प्रकारची घाई करून आपल्या विश्वासणाऱ्या जीवनामध्ये आज आपण वाढूया आणि खरोखर देवाचं गौरव करूया. प्रवासाचा चिंता सोडून, आपल्या त्रासानं सोडून आज देवाच्या कार्याला बघून आज आपण त्या घाईला समजून देवाचं गौरव आणि देवाची महानता आपण वर्णूया.